हे जे आता उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण जसं आता आपल्या इथं तुम्ही पाहिलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत कसं भांडण लावायचं मराठ्याचं, धनगर राहिले आदिवासी सोबत कसं भांडण लावायचं आणि यायले डिवाइड करायचे. हे इंग्रजाची पॉलिसी होती, डिवाइड अँड रूल, म्हणजे यायले तोडा आणि यायले पन्नावा. प्रश्न असा झाला की 1950 नंतर मग ओबीसीच्या आरक्षणाची चळवळ जी आहे ती जन्मास आली. मंडल कमिशन निर्माण करण्यात आलं. त्याच्यानंतर अनेक वर्ष ओबीसी म्हणजे जे आपले जे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जे आहेत तेही अन्यायाला बळी पडलेले आहेत. त्यांना सुद्धा विषमतेची वागणूक दिली गेली. त्यांचं कोणतंही असं डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं. 340 आर्टिकल होतं, पण त्या आर्टिकलच्या आधारावर राज्यांनी यांना विशेष मदत करावी, सहकार्य करावं किंवा नाही, त्या संदर्भात पाहिजे त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट झालं नव्हतं. मग 1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं, ती पुन्हा खरी सुरुवात झाली ती उपवर्गीकरणाची. हमारे पास कोई सुविधा नहीं थी, ऑक्सीजन की सुविधा नहीं थी, बेड की सुविधा नहीं थी, डॉक्टर की सुविधा नहीं थी. केवल एक बात थी, बाबा साहब का आशीर्वाद था, कुछ करने की चाह थी. और हमारे डॉक्टर महेंद्र कांबळे सर का पूरा विश्वास था कि मैं एक डॉक्टर होते हुए मैं सैकड़ों लोगों की जानें अपने आंखों से नहीं देख सकता. इसीलिए समता सैनिक दल के माध्यम से हम लोग पूरे मैदान में कूदे और 150 से 200 लोगों की जानें हमने बचाई. ये समता सैनिक दल के बारे में मैं बहुत ज्यादा आपको नहीं बता पा रहा हूं कि हम ही लोग हैं, हम ही लोग कर रहे हैं, इस तरीके का कोई आविर्भाव नहीं है. पर यह बताना उतना ही जरूरी है कि जो लोग निस्वार्थ भावना से कार्यरत है, जो निस्वार्थ भावना से समाज का काम करना चाहते हैं, उनको समाज ने भी, वो चाहे कोई भी माध्यम से रहे, चाहे द्रव के माध्यम से रहे, चाहे कोई भी तरीके से रहे, चाहे बौद्धिक रहे, चाहे मानसिक रहे, किसी भी तरीके से हम लोगों ने इनका ढाढ़स बंधाना चाहिए, ऐसी मैं यहां से गुजारिश करता हूं. हर इतवार को समता सैनिक दल मुख्यालय दीक्षा भूमि नागपुर के माध्यम से, हमारे पास सैनिक बहुत ज्यादा नहीं है, कम है, 20, 25, 30 के ऊपर कभी संख्या जाती नहीं, लेकिन कंटिन्यू इस बात को लेकर हम आगे बढ़ रहे हैं कि कम से कम हम लोगों को देखकर, सोशल मीडिया में सारे लोग देखते हैं, फोन आते हैं, बहुत अच्छा काम कर रहे हो, बहुत अच्छी बात है, ये करना चाहिए. इस बात का कम से कम हमें गर्व है. इस बात को तो हम कम से कम लोगों तक पहुंचाने में कामयाब हो रहे हैं. तो ये सारी जो चीजें हैं, उसके बाद सागर शेजवड़ आपको याद होगा, जिसकी रिंगटोन केवल बाबा साहब अंबेडकर के गाने के साथ बजती है. ये रिंगटोन क्यों बजी करके उसका मर्डर होता है. और मर्डर होने के बाद में 2016 की बात है, 2 दिन लोगों ने चिल्लाया कि इनको न्याय मिलना चाहिए, इनको न्याय मिलना चाहिए, और तीसरे दिन लोग अपने घर में आए. उसी समय समता सैनिक दल मुख्यालय दीक्षा भूमि के जाबाज और हमारे मार्गदर्शक एडवोकेट आकाश मुंसर और एडवोकेट स्मिता टेकामले लगातार आज तक 8 आरोपियों में से 8 के 8 आज भी जेल में बंद है, उनको जमानत तक होने नहीं दी. यह बहुत बड़ी बात है. दूसरा कोई अगर होता, पैसे में सेट हो जाता, उसको धमकियां आती कि आप ये केस छोड़ दीजिए, नहीं तो आपको हम इस तरीके से कर देंगे. आज शिरडी में जाके, आज 600-700 किलोमीटर जाकर, शिरडी में जाकर वहां पर पैरवी करना और फिर वहां से वापस आना, ये लगातार 2016 से चलते आ रहा है. तो ऐसे जो जाबाज लोग होते हैं, जो अपने जान पर खेलते हैं और इस बात का एहसास लेते हैं कि नहीं, ये केवल और केवल बाबा साहब ने दी हुई चीज है, नहीं तो हम क्या थे, हमारी तो कोई बिसात नहीं थी.
देशामध्ये सध्या काय परिस्थिती सुरू आहे हे आपण सर्व बुद्धिवादी जाणकार आहात आणि ह्या परिस्थितीवरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल, जे आव्हान आपल्या समोर आहे, त्याच्यामुळे ही जी परिषद आहे आम्ही अधिक उशीर न करता लवकरात लवकर घेणं आवश्यक होतं. बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाचं मला या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की आरक्षण सध्या 1 वर्षापासनं आरक्षण आणि SC ST मध्ये झालेलं उपवर्गीकरण, तर हा जो मुद्दा आहे उपवर्गीकरणचा गेल्या वर्षभरापासनं खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सत्ताधारी देखील याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहे आणि अनेक वर्षापासनं उपवर्गीकरणाची मागणी अनुसूचित जातीमधील एक जात सातत्याने करत आहे. बरं, त्या जातीला येथील प्रस्थापित व्यवस्थेचा, तर ती जात सर्वच प्रस्थापित व्यवस्थेच्या विचाराच्या आहारी गेलेली नाही आहे, पण काही त्यांना सतत भडकविण्यात येते की तुमच्या वाट्याचं जे आरक्षण आहे ते विशिष्ट वर्गाने घेतलेला आहे, त्याचा लाभ तुमच्या हिस्स्याचं आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे आणि वारंवार अशा पद्धतीचा अपप्रचार करून अशी ब्राह्मणी मेंटॅलिटी जी सतत त्यांच्या डोक्यामध्ये SC मध्ये उपवर्गीकरण हे व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मोठमोठाले पुस्तकं, मोठमोठाले लेख त्यांच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात आणि ब्रेन देणारे कुठले लोक असतात? येथील जो प्रस्थापित वर्ग आहे ते यांना ब्रेन देणारे आहे. तर बांधवांनो, आरक्षण ही जी संकल्पना आहे मी खूप खोलात जाणार नाही, कारण ऑलरेडी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे. आरक्षणाची जी संकल्पना आहे ते आपण जर थोडं इतिहासात गेलं तर शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज त्यांनी 1902ला त्यांच्या परिसरामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेलं आरक्षण, त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा काळ आणि त्याच्यानंतर 1932ला जेव्हा गोलमेज परिषदेचा आपण अभ्यास करतो, जेव्हा 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले, 1932 कम्युनियल अवॉर्ड, जातीय निवाडा, म्हणजे सर्वात आधी 1932ला रिझर्वेशन हे असायला पाहिजे. आजची आपली परिषद जी आहे ते उपवर्गीकरण, त्याचे होणारे गंभीर परिणाम आणि ते असंवैधानिक कसं आहे, सोबतच 341 जे आर्टिकल्स आहे, महत्वाचं आर्टिकल्स, त्या आर्टिकल 341 सब क्लॉज 1, सब क्लॉज 2 याचं उल्लंघन स्वतः सुप्रीम कोर्टने कसं केलेलं आहे, ह्यासाठी आजची ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ही जी आर्टिकल 341 ची परिषद आहे किंवा हे जे आर्टिकल 341 आहे ते सरळ सरळ आपल्या आरक्षणाशी जोडलेलं आहे. आरक्षणाशी जोडलेलं आहे म्हणजे आपल्या अधिकार आणि हक्काशी जोडलेलं आहे. हक्काशी जोडलेलं आहे म्हणजे बाबासाहेब जे म्हणतात की तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी आणि तुमच्या हक्कासाठी लढावं लागणार आहे, म्हणजेच हे आर्टिकल तुमच्या लढाईशी जोडलेलं आहे. या आर्टिकल अंतर्गत किंवा आरक्षणाअंतर्गत भारतात किंवा महाराष्ट्रात किती जाती येतात, त्याचं वर्गीकरण काय आहे, त्याची लोकसंख्या काय आहे, उपवर्गीकरण योग्य आहे की अयोग्य आहे हे मी या ठिकाणी सांगणार नाही. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला मोठ्या एका संकटाशी तोंड ओळख करून देणार आहे.
मुळात आरक्षण काय आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण काय, आरक्षणाचा खात्माच मागील काही वर्षात, मग ते काँग्रेसचं सरकार असो, ते बीजेपीचं सरकार असो, ते जनता दलाचं सरकार असो, कुणाचंही सरकार असो, तिथं बसलेले जे मनुवादी आहेत, जे ब्राह्मणवादी आहेत, त्यांनी तेव्हापासूनच त्याचा उपाय करून ठेवला आहे. सर त्याच्यावर मार्गदर्शन म्हणजे सिंगल पोस्ट असो, प्रमोशन असो किंवा प्रायव्हेटायझेशन असो, या सगळ्याच्या माध्यमातून आरक्षणाचं महत्त्व, तुमच्या जवळून आरक्षण हिसकावून घेण्याचे जे कारस्थान आहे ते सतत सुरू आहे. स्मिताताई बोलल्या, इतर समाजाच्या काही त्यांनी उदाहरणं सांगितली की काही समाजाची लोक असे विधानं करतायत, तसे विधानं करतायत. तुम्ही समाज माध्यमावर बघत असाल, असं सुद्धा लिहिलं जातं की 30% पर्सेंटेज ज्याला आहेत तो उच्च पदावर बसलेला आहे आणि आम्ही 70% घेऊन सुद्धा आम्हाला आरक्षण नाही, म्हणून आम्ही बेरोजगार आहोत. सत्यता काय आहे तुम्हाला माहित आहे. पण हे जे प्लॅटफॉर्म बनवलं जात आहे अशा प्रकारच्या पोस्टनी, अशा प्रकारच्या मीम्सनी, की आरक्षणाने या देशाला खूप मागे ढकललेलं आहे. आरक्षण नसतं, योग्य व्यक्ती त्या पदावर असता तर हा देश खूप पुढे गेला असता, असा खोडसाळपणा, खोटेपणाही तुमच्या आमच्यात पसरवल्या जात आहे. याच दीक्षाभूमीच्या शहरातून, या शहरातून दीक्षाभूमीवरून बाबासाहेबांनी आव्हान केलं, या आणि बौद्ध व्हा. माझ्या समोर बसलेले तमाम लोक धावत आले, त्यांचे पूर्वज धावत आले आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आरक्षणामुळे आमचा फायदा झाला नाही, आमचा फायदा बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे झालाय. दीक्षा घेतली, शीलवान झालो, प्रज्ञावान झालो, शिकू लागलो. गाडगे महाराज म्हणत होते, तुमच्या घरातील भांडे कुंडे विका एक वेळ, सण करू नका, उत्सव करू नका, लग्नात पैसे घालू नका, पण मुलांना शिकवा. त्या समाजाच्या गाडगे महाराजांचं या महाराष्ट्रात कुणी ऐकलं असेल तर फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांनी ऐकलं. दिवस रात्र मेहनत केली, अभ्यास केला, अतिशय हाल अपेष्टा सहन केल्या, हॉस्टेलवर राहिलेत आणि शिक्षण पूर्ण केले, तेव्हाच या पोस्टवर ते बसू शकले. जेवढा वाटा आरक्षणाचा आहे आम्हाला खुर्ची देण्याचा, तेवढाच वाटा बाबासाहेबांच्या शिकवणीचा आहे आणि तेवढाच वाटा तुमच्या आणि आमच्या मेहनतीचा आहे. आणि या मेहनतीला चॅलेंज आहे की नाही आहे? बाबासाहेबांच्या त्या दिशेला चॅलेंज आहे, तुम्ही केलेल्या हालअपेष्टांना चॅलेंज आहे, तुमच्या पूर्वजांनी केलेल्या क्रांतीला चॅलेंज आहे. म्हणून आमचा एक कवी म्हणतो, संघर्षात मेलेल्या माझ्या बापाची हाडं मी जपून ठेवलेली आहेत. संघर्षात मेलेल्या माझ्या बापाची हाडं मी जपून ठेवलेला आहे, कधीतरी त्याची गरज पडेल म्हणून पाजवूनही ठेवलेल्या आहेत. आपण क्रीमी लेअर बद्दल ऐकलं, मलाईदार हा शब्द भारतीय राजकारणात आणि समाजातही मोठा लोकप्रिय आहे. त्याचे अनेक व्यापक अर्थही आहेत, ते नंतर सांगेन मी. प्रथम आपण हे बघू की ॲडव्होकेट स्मिताताईंनी सांगितल्याप्रमाणे 2004 मध्ये 5 सदस्यीय खंडपीठांच्या, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अशा तऱ्हेचं 341 कलमांतर्गत अनुसूचित जातीचं वर्गीकरण करणं योग्य नाही, उचित नाही, शक्य नाही. 20 वर्षात काय फरक पडला? 2004 आणि 2024, 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचं 7 सदस्यांचं खंडपीठ 5 सदस्यीय खंडपीठाचं मत खोडून काढतं
आणि सांगतं की 341 अंतर्गत आम्ही उपवर्गीकरण करणारच, आणि त्याला केंद्र सरकारातलं BJP सरकार त्याला समर्थन देतं. केवळ समर्थनच देत नाही, तर सर्व राज्यांना अधिसूचित करतं की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या वर्गीकरणाची अंमलबजावणी आपापल्या राज्यस्तरावर केली पाहिजे. आपणाला हे सांगणं मला गरजेचं वाटतं की 1 ऑगस्टला या 7 सदस्यीय खंडपीठामध्ये कोण कोण होतं. तर तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती DY चंद्रचूड साहेब, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र, या 7 लोकांचं हे पीठ होतं. आणि 6-1 ॲडव्होकेट स्मिताताईंनी सांगितलं 6-1 असा निर्णय झाला. याच्यामध्ये ज्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी होत्या त्यांनी आपला विरोध दर्शवला. विरोध दर्शवताना त्या काय काय म्हणाल्या ते मी थोड्या वेळाने सांगतो. पहिल्यांदा आपण हे बघू की हे उपवर्गीकरण जे करण्याचा निश्चित झाला आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रंजन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमण्यात आला, त्या आयोगानं कोणत्या जातीला किती टक्केवारीचं आरक्षण राहील हे जवळपास निश्चित केलं. महाराष्ट्रातल्या 59 जातींमध्ये हे वर्गीकरण कसं विभागलं जाईल हे सुद्धा एका चार्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ज्या काही जात समूह आहेत त्यातल्या प्रमुख जाती ज्या आहेत महाराष्ट्रात, महार कम्युनिटी, मातंग कम्युनिटी, चांभार कम्युनिटी आणि या 3 जातीशिवाय उरलेल्या ज्या 56 जाती आहेत, 59 जातीपैकी या 3 जाती सोडल्या तर उरलेल्या ज्या 56 जाती आहेत, एकूण 59 जाती, त्यांची जवळपास लोकसंख्या येते 1,28,66,078. 100% आरक्षण मी आता तुम्हाला सांगितलं 13% येतं आणि त्याची टक्केवारी सांगितली कशी राहील. आता पुन्हा मगाच्या मुद्द्यावर येतो की न्यायमूर्ती बेला त्रिवेदीने विरोध कशासाठी केला. त्यांचं म्हणणं की कलम 341 अंतर्गत असलेल्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये राज्यांना बदल करता येणार नाही. राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकारात या आधीत काही जातींची भर घालता येईल, ज्या सर्वसाधारणपणे प्रेसिडेन्शियल लिस्ट म्हणतात. आता या प्रेसिडेन्शियल लिस्टमध्ये ज्या जाती भर घातल्या जाईल त्याचा परिणाम असा होणार आहे की एखाद्या जातीला प्राधान्य देताना, या प्रेसिडेन्शियल लिस्टमधल्या एखाद्या जातीला प्राधान्य देताना त्याच जातीच्या प्रवर्गातील इतर जातींवर अन्याय होणार आहे. कलम 341चा उद्देश ठळकपणे असा सांगितलेला गेलेला आहे की SC किंवा ST च्या यादीत होऊ शकणारा राजकीय हस्तक्षेप हा टाळता यावा. मात्र अशा वर्गीकरणामुळे जातींच्या यादीत राजकीय हस्तक्षेप होणे हे काही नवीन बाब राहणार नाही. कार्यकारी किंवा संसदीय अधिकार नसताना असे वर्गीकरण करून राज्य सरकारे अनुसूचित जातींना मिळणाऱ्या लाभावर गदा आणू शकतात. हे सगळे मुद्दे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी मांडले. वंचित बहुजन समाज आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात की 341च्या उपवर्गीकरणामुळे घटनेच्या कलम 14 वर
त्याचा आघात होतो. आणि शेवटचा मुद्दा मी मांडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परिश्रम घेत अनुसूचित जातीतल्याच नव्हे तर इतरही जातींमध्ये त्यांना एकत्र आणून समाजाची जी गाठ बांधली, त्यांच्यामध्ये विषमता निर्माण होणार नाही, निश्चित होईल. कारण उपवर्गीकरणामुळे जे जे गट निर्माण होतील त्या प्रत्येक गटात एक एक नेता उभा राहणार आहे, एक एक नेता निर्माण होणार आहे. आणि हा नेता स्वतःच्या स्वार्थाकरिता प्रस्थापित पक्षांशी मिळून, म्हणजे आतापर्यंत आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जे केलं त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती होत राहणार आहे. याचा राजकीय फायदा प्रस्थापित राजकीय पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तोही आम्ही जिथे आहोत तिथेच राहणार आहोत. प्रीतमजींनी अतिशय सुंदर 4 ओळीत आपल्या तमाम मागासवर्गीय जनतेचं भविष्य कसं आहे हे 4 ओळीत सांगितलं. मी पुन्हा रिपीट करत नाही. मी काही ॲडव्होकेट नाही, वकील नाही, त्यामुळं कलम म्हटलं की थोडासा थरकाप उडतो. कलम अनेक प्रकारची असतात ना, त्याच्यामुळे थरकाप उडतो. 341 ही जी कलम आहे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर 1949 मध्येच त्यांनी या कलमेचा अंतर्भाव या संविधानामध्ये केला होता. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा 50 वर्षानंतर काय होईल, म्हणजे या जगामध्ये मोठमोठे भविष्यकर्ते झाले असतील, एवढे मोठमोठे भविष्यकर्ते बाबासाहेबाच्या भविष्याच्या संदर्भातील पायाच्या नखाची बरोबरी न करणारे असे आमचे बाबासाहेब 50 वर्षानंतर काय होईल हे त्यावेळेस दिसत होतं. आणि म्हणून त्यांनी 41च्या या अनुच्छेदमध्ये की राष्ट्रपती जे काही अनुसूचित जाती जमातीचे ठरवतील की कोण अनुसूचित जातीतला आणि कोण अनुसूचित जमातीतला, हे ते ठरवतील राज्यपालाच्या सल्ल्यानुसार, ते अंतिम. म्हणजे अमृत गजभिये किंवा घोडेस्वार सर यांना राष्ट्रपतींनी म्हटलं की हे SC, मग ते SCच राहतील. मग त्यांच्यापेक्षा किती मोठं काही झालं तरी हे 2 कुठल्याही परिस्थितीत SC मध्ये राहतील. आता यांना वगळण्याचा असेल, काढण्याचा असेल, तो फक्त संसदेचा मग अधिकार राहील. या प्रकारचं 50 वर्षानंतर यांच्या संदर्भात काही गोष्टी जाण असल्यामुळे बाबासाहेबांनी 341च्या परिषदेमध्ये हे नमूद करून ठेवलेलं आहे. आणि खरंच 50 वर्षानंतर आता या अनुच्छेद 41च्या नुसार आम्हाला जे काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही अधिकार मिळत होता SC STच्या समाजाला, आता त्याच्यावर कुठंतरी नियोजन पद्धतीने प्लॅनिंग करून, षडयंत्र करून बरोबर यांचं आरक्षण कसं नष्ट करता येईल या एकमेव उद्देशाने या देशामध्ये चक्र फिरायला सुरुवात झालेली आहे. त्याचाच परिणाम असा आहे हे उपवर्गीकरण. आणि म्हणून उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आज जी काही चर्चा इतर जातीमध्ये सुरू झालेली आहे ते समजून घ्यायला तयार नसतील कदाचित, आम्हाला समजावं लागेल. शेवटी तेही आमचेच बांधव आहे, आमच्यापेक्षा वेगळे नाही. जितका अन्याय अत्याचार या महाराणी सोसला असेल तितकाच अन्यायाचार याही लोकांनी सोसलेला आहे. आणि म्हणून ते सामाजिक दृष्टिकोनातून आमचे बांधव आहे.
त्यांच्याविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आकस नाही. आम्हाला समजावं लागेल या जातीतल्या मुलांना की बाबा रे, तू वेगळ्या पद्धतीने विचार करतो, तू आमच्यासोबत येऊ शकतं, पण त्या पद्धतीचा तू आपल्या बुद्धीचा विकास कर, आणि हा विकास शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही बाबासाहेबांच्या आदेशामुळे जर ही उंची गाठू शकलो त्याचा आमचा काय दोष? आणि म्हणून इतर समाजातील, SC मधीलच इतर वर्गातील, इतर जातीमधील जे कोणी अशा प्रकारचा भ्रम पसरत असतील त्यांनाही आम्हाला भविष्यामध्ये हे सांगण्याकरता पुढं सरसावं लागणार आहे मित्रांनो. कारण की ही लढाई होऊ शकते कदाचित बुद्धिमत्तेच्या अभावी. इतर जातीमधला जो बुद्धिमत्तेचा अभाव आहे त्या बुद्धिमत्तेच्या अभावी कदाचित भविष्यामध्ये काही वर्षांतर मोठी लढाई होऊ शकते. ही लढाई टाळायची असेल, ही लढाई उत्पन्नच होऊ नये या दृष्टिकोनातून या देशामध्ये वातावरण निर्माण करायचं असेल तर आम्हा सगळ्यांना 341 आणि उपवर्गीकरण या संदर्भामध्ये नुसते या मंचकावर बसलेल्या लोकांच्याच मनामध्ये किंवा डोक्यामध्ये या संदर्भामध्ये अभ्यास असायला पाहिजे असं नाही. या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या बुद्धिमत्ते हा अभ्यासाचा खुणगाट म्हणून निर्माण व्हायला पाहिजे की भविष्यामध्ये या अंतर्गत अशी या देशामध्ये लढाई निर्माण होऊ शकते. म्हणून त्या लढाईला आम्हाला बुद्धिमत्तेच्या आधारे उत्तर द्यायचं आहे. अब हम लोग जब बात करते हैं आर्टिकल 341 का, तो इसका मतलब कि हम लोग रिजर्वेशन का बात करते हैं और सब कैटेगराइजेशन का जो कुछ भी मसला पिछले 1 साल से चल रहा है हमारे देश में, और उसके बारे में समझने का हम लोग जो ये कोशिश कर रहे हैं, तो उसमें सबसे पहले हम लोगों को ये समझने का ज़रूरत है कि हम लोग रिजर्वेशन का बात करते ही क्यों है. मतलब रिजर्वेशन का बात अगर हम लोग कर रहे हैं तो बार बार हम लोगों के सामने में ये सवाल खड़ा किया जाता है कि रिजर्वेशन है तो ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और OBC को मिल रहा है, और ये पूरा का पूरा संविधान केवल मात्र रिजर्वेशन पर ही डिपेंड करता है, और रिजर्वेशन ही ऐसा मसला है जो इक्वलिटी को भी नकारता है. मतलब हम लोग बात करते हैं इस देश में कि हमारा देश, हमारा संविधान हम लोगों को इक्वलिटी बताता है और इक्वलिटी के अगेंस्ट में रिजर्वेशन काम करता है. हम लोगों को ये समझना पड़ेगा कि जब इक्वलिटी की हम लोग बात करते थे, इक्वलिटी बिफोर लॉ एक अलग कंसेप्ट है और इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ये एक अलग कंसेप्ट है. तो हम लोग इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ के तहत आरक्षण का उपयोग लेते हैं, और वो इस तरह से लेते हैं कि मान के चलिए एक परिवार में अगर 5 बच्चे हैं, उन 5 बच्चों में एक बच्चा अगर बीमार है तो बाकी 4 बच्चों को हम जिस किस्म का खाना देते हैं, 5वें को उस किस्म का खाना नहीं देते, उसको अलग ट्रीटमेंट देनी पड़ती है ताकि वो बाकी 4 बच्चों के तरह उन्हीं की लाइन में आकर खड़ा हो सके. तो 4 बच्चों को दी जाने वाली ट्रीटमेंट अलग होगी, उस एक बच्चे को दी जाने वाली ट्रीटमेंट अलग होगी, टू ब्रिंग हिम एट पार विथ अदर 4 चिल्ड्रन. तो वो किसी भी प्रकार से डेविएशन नहीं है, किसी भी प्रकार से डिफरेंसेस नहीं है. मतलब उसमें इक्वलिटी का कहीं पर भी हम लोग उसको नकार रहे हैं ऐसा नहीं है. वो इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ की बात करते हैं कि सबको इक्वल अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए, सब लोग एक पायदान पर आकर खड़े होने चाहिए. तो बार बार हम लोगों को ये बताया जाता है रिजर्वेशन की वजह से इक्वलिटी को घात पहुंचता है, तो ये सरासर गलत है. हम लोग इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ का बात करते हैं जहां पर सभी बच्चे एक साथ एक समय पर और एक ही मर्यादा में एक ही सीमा पर खड़े रहे, ये बात हम लोग करते हैं. और इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ एक कंसेप्ट है जो हम लोग हमारे कॉन्स्टिट्यूशन में लेकर चलते हैं. अब इसमें बात आता है कि रिजर्वेशन नौकरियों पे भी मिलता है और शिक्षा क्षेत्र में भी मिलता है. अब रिजर्वेशन जब मिलता है तो रिजर्वेशन का एक सीमा होता है. रिजर्वेशन क्यों मिलता है? क्योंकि हम लोग आर्टिकल 12 के तहत स्टेट की परिभाषा में आते हैं, इसलिए रिजर्वेशन मिलता है. आर्टिकल 12 जो पार्ट 3 में फर्स्ट आर्टिकल है, जिसे मैग्ना कार्टा ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कहा जाता है, कि आर्टिकल 12 में स्टेट्स की परिभाषा दी गई है. स्टेट्स की परिभाषा में आने वाली हर संस्था जिसमें आरक्षण लागू होगा, दैट शुड बी एडेड, कंट्रोल्ड एंड फंडेड बाय द गवर्नमेंट. ऐसी संस्थाओं में आरक्षण लागू होता है. ऐसी संस्थाएं जो आर्टिकल 12 की डेफिनेशन में नहीं आती, वहां पर आरक्षण लागू नहीं होता.
तो आर्टिकल 12 में जब तक हम लोग बने हैं तो कितनी संस्था है, तो हम लोग ये देखते हैं कि 1993-94 में सेंट्रल गवर्नमेंट की 12.5 से 13% की नौकरियां हुआ करती थी 1993 में। आज की पोजीशन 2019 का आंकड़ा जब हम लोग देखते हैं तो ये संख्या जो है, ये रेशियो जो है 4.5% पर आ गया है। मतलब हम लोग 8% सरकारी नौकरियां पहले ही गंवा चुके हैं और हमें इसका विशेष फर्क नहीं पड़ा क्योंकि हम लोग इंडिविजुअल व्यक्ति की तरह बात करते हैं। हम लोग एज अ नेशन, एज अ कम्युनिटी हम लोग बात नहीं करते और उसका बहुत बड़ा घात हम लोगों पर, हमारी आने वाली जनरेशन पर हो रहा है, आने वाले समय में भी होगा। रिजर्वेशन का मसला सिर्फ सब कैटेगराइजेशन की वजह से आया है क्या? ऐसा नहीं है। यह मसला कई बार कई मसलों पर और कई बार अलग अलग तरीके से लाया गया है। जब भी रिजर्वेशन का बात आता है तो सिर्फ नौकरियों के रिजर्वेशन की बात की जाती है, सिर्फ शिक्षा में मिलने वाले रिजर्वेशन की बात की जाती है। आप जब ये देखेंगे महिलाओं को भी, अब नर्स की नौकरियां अगर निकलती है तो उसमें बाय डिफॉल्ट ये है कि महिलाओं को उसमें ज्यादा वेटेज दिया जाता है, वो दिया जाना चाहिए। नर्स की जब एग्जाम्स निकलती है तो महिलाओं को वेटेज दिया जाता है, वो भी एक किस्म का रिजर्वेशन है। स्पोर्ट्स पर्सन्स के लिए अलग से कोटा रखा गया है, वो भी एक रिजर्वेशन है। पीडब्ल्यूबीडी को भी रिजर्वेशन मिलता है, वो भी एक किस्म का रिजर्वेशन है। इन रिजर्वेशंस का कभी भी कोई भी विरोध कहीं पर नहीं होता। मुद्दा सिर्फ आता है कि SC ST OBC का ही रिजर्वेशन इस देश में खतरनाक है, जो देश की तरक्की को रोक रहा है। सर्वात आधी तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की इथे आपण ज्या मुद्द्यावर आलोय की अनुसूचित जातीमधलं उपवर्गीकरण हे योग्य आहे किंवा अयोग्य, तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे, हे होऊच शकत नव्हतं, पण ते करून घेतलं गेलं आणि ते करून घेण्यामागचा फार मोठा इतिहास आहे। सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अनुसूचित जाती हा जो वर्ग आहे, हा वर्ग निर्माण जो झाला, हा त्यांच्यावर झालेले जे अगणित अन्याय अत्याचार आहेत, त्यांच्याबद्दल बाळगलेली जी विषमता आहे, जे जातीय भेदभाव आहे, त्या संपूर्ण व्यवस्थेमधनं हा वर्ग तयार झाला। सुरुवातीला जेव्हा हा वर्ग ह्या देशामध्ये होता तेव्हा हा वर्ग नेमका कोण होता, तर ह्या वर्गाला ओळखण्याची एक साधी व्याख्या ही अशी होती की एखादी व्यक्ती त्याला स्पर्श केला तर तो अशुद्ध होतो आणि तो अशुद्ध झाला तर दुसऱ्या व्यक्तीला स्वतःला शुद्ध करून घेण्याची गरज पडते। असा व्यक्ती म्हणजे हा अस्पृश्य वर्गाचा व्यक्ती, हा व्यक्ती जो आहे हा अनुसूचित जातीमध्ये येतो। अशा पद्धतीचं एक आपण म्हणू की अशा पद्धतीची एक व्याख्या जी आहे ती 20व्या शतकात यायला लागली। सर्वात आधी झालं असं की पहिल्या अनुसूचित जातीची कोणती व्याख्या नव्हती आणि अनुसूचित जातीचं काम काय होतं, म्हणजे अनुसूचित जातीमध्ये येणारी, जसं आता आपण महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊ, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, त्याच्यामध्ये महार, मांग, ढोर, चांभार ह्या ज्या जाती होत्या यांचं काम काय होतं, यांचं काम एकसारखं होतं। जर तुम्ही महाराष्ट्रात गेलात, आज तुम्ही बघताय की नागपूर शहरामध्ये इथला मेहतर समाज आहे, तो स्कॅवेज एक्सचेंजचे म्हणजे संडास साफ करणं, नाल्या साफ करणं हे सगळे कामं करतो। पण तुम्ही नाशिकच्या पुढे गेलात तर महार समाजाचा माणूस सुद्धा हेच काम करतो। तुम्ही जर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर चांभार समाजाचा माणूस सुद्धा, म्हणजे मेलेल्या जनावराचं चामडं काढण्याशिवाय सुद्धा तो मॅन्युअल एक्सचेंजचे सुद्धा कामं करतो, म्हणजे संडास साफ करणं, नाल्या साफ करणं, जेवढे सगळे तत्सम प्रकारचे काम आहेत तो ते करतो। आता ह्या लोकांना जर कोणी स्पर्श करत असेल तर तो माणूस अपवित्र होतो आणि असे सगळे जे अपवित्र लोक होते त्या अपवित्र लोकांना 1919 साली जेव्हा म्हणजे ब्रिटिश भारताची घटना तयार करायची होती, सायमन कमिशन आलं होतं, त्यावेळेस पहिल्यांदा 1919 साली अनुसूचित जातींची, म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जाती म्हटलं नव्हतं, त्यावेळेस डिप्रेस क्लास म्हणून हा एक वर्ग उदयास आला। त्या डिप्रेस क्लासची व्याख्या करत असताना असं म्हटलं गेलं की ते सगळे लोक, त्या सगळ्या जाती, ज्या जाती डिप्रेस्ड आहेत, ज्यांच्यासोबत
ज्यांच्यावर अस्पृश्यतेचा कलंक लावलेला आहे किंवा अशा जाती ज्यांच्यावर होणारा जो जातीय भेदभाव आहे किंवा त्यांच्यासोबत होणारा जो जातीय अन्याय अत्याचार आहे तो असाधारण स्वरूपाचा आहे, असे लोक म्हणजे डिप्रेस क्लासचे लोक, अशी व्याख्या पहिल्यांदा 1919 साली साऊथ ब्युरो समितीने केली. त्याच्यात न्यूटन नावाचा एक त्यांचा अधिकारी होता. त्यांनी सगळा डाटा तयार केला आणि डाटा तयार करून ती व्याख्या केली. आता मुद्दा असा आला की ही आरक्षणाची चळवळ धगधगत असताना जेव्हा संविधान सभेमध्ये जेव्हा ह्याविषयी जेव्हा गहन चर्चा झाली, डिबेट झाल्या, त्या डिबेट्समध्ये बाबासाहेबांनी स्वतः आर्टिकल 14 असो म्हणजे अनुच्छेद 14, अनुच्छेद 15, अनुच्छेद 16 ह्या तिन्ही कलमांसंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता माझा एक महत्वाचा जो विचार मी गेल्या अनेक दिवसांपासून करतोय तो हा की जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांचं असं म्हणणं आहे आणि जस्टिस B.R. गवई यांचं असं म्हणणं आहे उपवर्गीकरणावर जजमेंट देत असताना की अनुसूचित जातीची व्याख्या कुठेही भारतीय संविधानामध्ये नाही. मी फार विचार केला या गोष्टीवर की हे मला माहिती होतं की हे सगळं ठरवून केलं जातं, हे ठरलं होतं, तसं करायचंच होतं. याच्यामध्ये दोन मुख्य लोक आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. एक म्हणजे डी.वाय. चंद्रचूड आणि दुसरे म्हणजे जस्टिस गवई. यांनी काय केलं हे समजून घ्या. यांनी काय म्हटलं की पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही अनुसूचित जातीची व्याख्या करण्यात आलेली नाही आहे. जी नवीन व्याख्या आहे ती 365 आर्टिकल 365 सबक्लॉज 24 मध्ये त्या व्याख्येविषयी सुद्धा बोलताना त्यांनी एवढंच म्हटलं की ती इनलिस्टेड व्याख्या आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त अनुसूचित जातीत कोण असतील ते बघावं लागेल. पण सर, अनुसूचित जातीची व्याख्या ही जेव्हा भारतीय संविधान बनत होतं किंवा भारतीय संविधानाची अंमलबजावणी जेव्हा होणं सुरू झालं किंवा भारतीय संविधान जेव्हा संविधान सभेमध्ये ठेवलं गेलं तेव्हा आर्टिकल 17 अस्पृश्यतेला संपूर्णपणे नष्ट करण्याचा जो कायदा आला भारतीय संविधानामध्ये, तो कायदा अस्पृश्य समाज म्हणजेच अनुसूचित जाती ह्या जातीची जी व्याख्या आहे त्या व्याख्येला अधोरेखित करतो. काय म्हणतो आर्टिकल 17 म्हणजे अनुच्छेद 17 भारतीय संविधान हे म्हणतो की सगळ्या प्रकारच्या अस्पृश्यता आजपासून निर्मूलित करण्यात येतात, संपवण्यात येतात आणि त्या ज्या सगळ्या अस्पृश्यता असतील त्या अस्पृश्यता कोणी जर पाळत असेल तर तो दंडनीय अपराध राहील. तर आपल्याला व्याख्या कुठनं बघायची आहे? 1919 पासून आलेली. आता प्रश्न असा आहे की हे जे जजमेंट आहे सर 600-750 पानांचं जजमेंट आहे, कोणीही मला दाखवून द्यावं की या जजमेंटमध्ये साधं त्या आर्टिकल 17चा उल्लेख तरी आहे का? म्हणजे जिथनं ह्या विषयाची सुरुवात होते तो विषयच नाही आहे जजमेंटमध्ये. जिथनं आपले अस्पृश्य म्हणजे कोण, बाबासाहेबांनी शूद्र म्हणजे कोण लिहिलं, पण अस्पृश्य म्हणजे कोण जर एखादी पुस्तक लिहिली गेली सर तर आर्टिकल 17 सोडून तुम्ही अनुसूचित जातीच्या हक्क अधिकारांचं कोणत्याही प्रकारची त्यांच्या हक्क अधिकारांविषयी तुम्ही ना चर्चा करू शकत ना तुम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत. मग हे जजमेंट आलं कसं? आता प्रश्न असा आहे की अनुसूचित जातीची व्याख्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. अनुसूचित जाती कोण आहेत, कशात इनलिस्टेड होतील ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 341 चे जे लिमिटेशन दिलेलं आहे की प्रेसिडेंटला अधिकार आहे की अनुसूचित जाती कोण आहेत ते ठरवतील, अनुसूचित जमाती कोण आहेत ते ठरवतील. पण जर त्याच्यामध्ये कोणाला वगळायचं असेल तर तुम्हाला संविधानातनं तुम्हाला संसदेत जाऊन संविधानिक दुरुस्ती करून त्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. हा 341चा साधा म्हणजे एक माहिती आहे. त्याच्या समोर जाऊन प्रश्न असा झाला की 1950 नंतर मग ओबीसीच्या आरक्षणाची चळवळ जी आहे ती जन्मास आली. मंडल कमिशन निर्माण करण्यात आलं. त्याच्यानंतर अनेक वर्ष ओबीसी म्हणजे जे आपले जे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जे आहेत तेही अन्यायाला बळी पडलेले आहेत. त्यांना सुद्धा विषमतेची वागणूक दिली गेली.
त्यांचं कोणतंही असं डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं. 340 आर्टिकल होतं, पण त्या आर्टिकलच्या आधारावर राज्यांनी यांना विशेष मदत करावी, सहकार्य करावं किंवा नाही, त्या संदर्भात पाहिजे त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट झालं नव्हतं. मग 1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं, तिथून खरी सुरुवात झाली ती उपवर्गीकरणाची. आता इथनं तुम्हाला समजून घ्यावं लागेल की उपवर्गीकरणाची सुरुवात जी झाली ती 1991-92 सालापासून झाली. ते आजचं स्ट्रोम नाही आहे बीजेपीचं किंवा RSSचं, ते गेल्या 1990-91 पासून ह्या गोष्टीसाठी मांडतात आहे. आणि 1990-91 साली जेव्हा ओबीसी रिझर्वेशन आलं, तेव्हा 1992 साली पहिली केस झाली सुप्रीम कोर्टात, आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या केसचं नाव होतं इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे जे सत्तेत बसलेले चोर आहे, मी चोरच म्हणीन, त्याला दुसरी उपाधी आता काही देता येत नाही. तर हे उपवर्गीकरण या चोराची देण आहे, आणि हे पहिलेपासून नाही, त्याच्या पार्टीत जे काही व्यवस्था आहे किंवा जे इथून हापचड्डीवाल्याची व्यवस्था आहे तिथून त्याची व्यवस्था तशीच आहे. त्यानं त्याच्या पक्षामध्ये जाती जातीचे सेल काढले आहे. ओबीसी सेल, अनुसूचित जाती सेल, बरं त्या ओबीसीत बी तेली सेल, कुणबी सेल, हा जो प्रकार आहे हा तिथूनच आला. आणि हे जे आता उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण जसं आता आपल्या इथं तुम्ही पाहिलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत कसं भांडण लावायचं मराठ्याचं, धनगर राहिले आदिवासी सोबत कसं भांडण लावायचं आणि यायले डिवाईड करायचे, हे इंग्रजाची पॉलिसी होती. डिवाईड अँड रूल म्हणजे यायले तोडा आणि यायले पन्नावा. ठीक आहे. आणि हे पन्नावाची जी नीती आहे हे आपण असे सहज म्हणजे आता तुमच्यात उपवर्गीकरण केलं का बा अनुसूचित जातीमध्ये महार समाज हा खूप पुढं गेला आहे, मातंग चांभार हा मागं राहिला आहे. मग त्याच्यात डिवायडेशन करायचं का, ठीक आहे, ढोर आहे, मातंग आहे, चांभार आहे, हा एज्युकेशनलमध्ये फार पुढं गेला नाही, महार पुढं गेला. तर तुम्हाला सांगतो, मातंगवाडा नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं का नाही तर माहीत नाही. त्या मातंगवाड्या नावाच्या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मातंग समाज हा म्हणजे यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे, याच्यासाठी जेव्हा दीक्षा घ्यायची होती तर त्याच्या अगोदर महार समाज, ठीक आहे, मातंग समाजाला खूप कन्व्हिन्स केलं का तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घ्या, हे कर्मकांड सोडा, हे पूजापाठ सोडा आणि तुम्ही आमच्या सोबत या. तर तेव्हा अनेक लोकांनी, अनेक म्हणजे पुष्कळ लोकांनी त्यांच्या मनात आग भरून दिली का तुम्ही हिंदू आहे, तुम्ही त्याच्या मागं जाऊ नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात जिथं मातंग समाजाची सभा घेतली त्याच्यातल्याच काही नेत्यानं त्याच्या समोरच्या हॉलमध्ये सभा घेतली आणि मातंग समाज नाही आला. जर कदाचित मातंग समाज हा दीक्षा घेऊन आला असता तर आज मातंग समाजाची परिस्थिती वेगळी असती आणि खरंच असती. अजूनही खुळखुळेच वाजवत आहे. म्हणजे ठीक आहे, एकच माणूस होऊन गेला जो दिवस रात्र सांगून गेला अण्णाभाऊसाठी. म्हणजे आणि आमच्यात बी तसंच. आता ओबीसीत काय, ओबीसीत बी म्हणते कुणबी तेली माई थोडेसे समोर गेले आहे, कुंभार सुतार लोहार मांगा आहे, याच्यात उपवर्गीकरण करायचं. उपवर्गीकरण कायच्यासाठी करायचं, त्याला सोयीस्कर जाईल. उद्या जर हे ओबीसीतलं उपवर्गीकरण केलं, कुणबी तेली माई यायले थोडंसं आरक्षण द्यायचं, यायले जास्त द्यायचं, काही दिवसांनी यायचं काढून घ्यायचं. काढून घेतलं का आंदोलन करायला कोण राहील, कुणबी तेली माई, हे बाकीचे येणार नाही, जाऊ दे म्हणून लेखायचं गेलं तर. सरळ लॉजिक आहे त्याच्यात. जर उद्या तुम्हाला डिवाईड केलं, डिवाईड करून तुम्हाला पहिले ठीक आहे आरक्षणात डिवाईड केल्याच्या नंतर तुमचं झोकानच काढून घेईन आणि काढून घेतलं का त्याला सोपी गेलं ना. ठीक आहे, तुमची संख्या जेवढी आता एकत्रपणे आहे तेवढी संख्या येणार नाही ना. हे इतके हुशार आहे म्हणजे ते स्वतःला समजतात तसे. ठीक आहे, तुम्ही स्वतःला कमी नका समजू. आपला एकच बाप उरून पुरला त्याले.
ठीक आहे. हे स्वतःले तोपछन समजून राहिले होते, पण हे अनपढ गवार आहेत, याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इथं जे काही सत्तेत बसणारे आहेत ते स्वतःले एवढे ग्रेट समजतात आणि वारंवार इंदिरा सहानीचा निकाल आपल्याला दाखवतात. मला कधी कधी ठीक आहे या न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होते. माझ्या डोक्यात खूप विचार येते. मी अनेक पुस्तकं वाचल्यानंतर मला कळते का तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला असन का या न्याय व्यवस्थेत सुद्धा आरक्षण असायला पाहिजे होतं. ठीक आहे. आणि असायला पाहिजे होतं. जेव्हा कोलेजियन पद्धत येते का नाही, ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो जेव्हा सरकारकडून असे काही बदल करता येत नाही, तर हे न्यायालयाला समोर करतात. मी लॉयर बॅकग्राऊंड मधून असल्या कारणाने तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की अनुसूचित जाती म्हणजे आपला एक कॅडर असतो. आपण एका परिभाषेत येतो. आपण अनुसूचित जाती म्हणजे एक लिस्ट असते, त्याला म्हणतात शेड्यूल कास्ट. शेड्यूल म्हणजे काय? एक उपवर्ग आहे, त्याच्यात आरक्षण आहे नाही आहे हा विषय नंतर, पण पहिले त्यांची एक कॅटेगरी बनवली गेली आहे. आणि त्या कॅटेगरी बनवण्याचा उद्देश बाबासाहेबांचा त्यावेळेस काय होता? त्यावेळेस जर उद्देश असता की हे इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड आहे यांचा म्हणजे बॅकवर्ड आहेत म्हणून यांची ही यादी बनवा. त्यावेळेस पंजाबराव आपले कृषी विद्यालय होते पंजाबराव देशमुख, त्यांनी ओबीसीसाठी जेव्हा त्यांचं आरक्षण करायचं होतं तेव्हा ते बाबासाहेबांकडे गेले होते आणि त्यांना विचारलं होतं की ओबीसीला आरक्षणाची गरज आहे का. आणि जो विषय त्यांनी मांडला होता त्यावेळेस बाबासाहेबांनी ओबीसीची माहिती त्यांना दिली आणि ती माहिती तशीच माहिती बाबासाहेबांना आपल्या वर्गाबद्दल होती. म्हणजे आपण किती जागृत होतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. कदाचित आमच्या बाबासाहेबांमुळे आम्ही इथे आहोत आणि आज आम्ही एवढं बोलू शकतो. कराळे मास्तर जेव्हा बोलतात की वी द पीपल ऑफ इंडिया, आणि ते केवळ एवढे मोठे की बाबासाहेबांनी सुरुवातच आमच्या संविधानाची वी द पीपल ऑफ इंडियापासून केली. आम्हाला वर्गीकरण केल्याचा उद्देश हा होता की हिंदूंनी जो 4 वर्ण केले होते त्या वर्णात आम्ही सगळ्यात खालच्या पायथ्यावर होतो. खालच्या पायथ्यावर असलेल्या लोकांना काय होतं त्यांच्याजवळ? तुमच्या सावलीचा अस्पृश्यता, अस्पृश्य सांगितलं ना, अस्पृश्य तर सोडा, सावली पडून होते देत. सावली जेव्हा पडून होते देत त्यामुळे या सगळ्या डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो, जातीच्या अंतर्गत जातीभेद झाली. ही जातीभेद तुम्ही केली म्हणून रिझर्वेशन आलं. जर तुम्ही जातीभेद केले नसते, 4 वर्ण पाडले नसते, तर तुम्हाला ही जी एलर्जी होते ना रिझर्वेशनची ती कधीच झाली नसती. तुम्ही स्वतःहून म्हटलं असतं की रिझर्वेशन पाहिजे नाही, आम्ही म्हटलं असतं रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्ही 5000 वर्षापासून खितपत पडलोय. आम्हाला जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा आम्हाला रिझर्वेशन मिळालं, ते आता तुम्हाला बोचत आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगेल, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियस म्हणजे त्याचं तुम्ही पहा ना, अगदी वर्डच बघा. होम म्हणजे होम, घर. होमोजिनियस म्हणजे आपण एक संलग्न आहो, एकत्र आहो. आणि हेट्रोजिनियस म्हणजे विविध आहो. आणि याचा जो ज्ञानिवाड आला आहे सब क्लासिफिकेशनचा, तो तेच सांगते की ही होमोजिनियस नाही आहे. अरे सगळ्यांना शिंपी म्हण, चांभार म्हण, चांभाराला ते बोलवत होते का आपल्या घरी जेवायला? ते नव्हते बोलवत. आम्हाला बोलवत होते का? आमच्याकडे जेव्हा आमचे पूर्वज जायचे तर तुटलेला कप, तुटलेल्या बशीवर आम्हाला चहा द्यायचे. आम्ही पूर्ण शेतात काम करायचो तेव्हा उरलेलं जे अन्नधान्य होतं ते द्यायचं. सिकल सेल कुठून आलं? सिकल सेल इथूनच आलं की आम्ही ढोरांचे मांस खात नव्हतो. ढोरांचे मांस तर ते लोक खायचे, पण आमची जी पूर्वज होते त्यांना जेवण मिळायचं नाही. छोट्याशा अन्नात जे तांदळाचं पाणी निघायचं तिथून आम्हाला पाणी यायचं आणि त्याच्यामुळे ते WC वाढायच्या आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्या ज्या सिकल सेल सारख्या बिमाऱ्या झाल्या त्या केवळ महार समाजात नाही आहे. जेव्हा अशा
रोग किंवा अशा सिकल सेलच्या बिमाऱ्या आहेत त्या जेव्हा एका जातीमध्ये नसतात, त्या सगळ्या अशा जातीमध्ये असतात, तेव्हा आम्ही होमोजिनस नाही आहोत का? आम्ही होमोजिनस आहोत, आम्ही हेट्रोजिनस नाही आहोत. कॉन्स्टिट्यूशनचं 341 कलम जो SC प्रवर्गामधील लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलं असं तो कलम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ह्या देशामधील 1200 जातीच्या म्हणजे SC मधील 1200 जातींना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी 341 कलम आणलं होतं. परंतु आपणाला माहिती आहे 1 ऑगस्ट 2024ला ह्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने जो SCंना 13% रिझर्वेशन मिळत होता स्टेटमध्ये आणि 15% सेंट्रलमध्ये, ते जातनिहाय उपवर्गीकरण जे कंबाईंड असं एक महाराष्ट्रामध्ये 373 जाती आणि भारतामध्ये 1200 1250 ज्या जाती होत्या त्याच्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून कुठल्या जातींनी आरक्षणाचं धोरण किंवा आरक्षणाचे फायदे लाटून किती प्रमाणामध्ये प्रगती केली आणि त्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याला ही संधी दिली की त्या राज्य सरकारांनी ते ठरवावं. आणि महाराष्ट्रातल्या BJP RSSच्या सरकारला चालूनच संधी आली. तुम्हाला माहिती असेल 1 वर्षापूर्वी जसं 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर बाबत, भारतीय बौद्ध महासभा आणि बऱ्याचशा कर्मचारी संघटना आणि नागपुरामधील विविध संघटनेच्या माध्यमातून आपण संविधान चौकामध्ये फार मोठा निषेध सरकारचा, केंद्र सरकारचा आपण हे केला. पण त्याच्यानंतर जो मंथन व्हायला पाहिजे होतं ह्या उपवर्गीकरणामध्ये आपला SC बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार समाज याचा काय तोटा होणार आहे याच्याबाबत म्हणजे कंटिन्युटी राहिली नाही. याचं कारणही तसंच होतं. आपण एक भावनात्मक बाबीमध्ये गुंतल्या गेलो. 12 फरवरी 2025 पासून महाबोधी महाविहाराचा मुद्दा निर्माण झाल्यामुळे किंवा तो शासनाकडून किंवा हे जे काही RSSची लॉबी आहे यांच्याकडून आपल्याला भावनात्मक मुद्द्यांमध्ये गुंतवून उपवर्गीकरणाचं म्हणजे काय करायचं हे फडणवीसाला 1 वर्षभर संधी मिळाली. त्यांनी एक जो न्यायमूर्ती म्हणजे रिटायर्ड न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली ह्या SC लोकांचं काय करायचं. 65% पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध 13% 65% आहेत. 19% मातंग मांग आहेत आणि असं मिळून म्हणजे 90% आपण आणि बाकीच्या ज्या काही 59 जातीपैकी अशा पद्धतीचं हे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण कसं करायचं आणि ह्या बौद्धांना कशा पद्धतीने डावलता येईल 1 वर्षभर त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे जे आपल्याला माहिती नाही आहे. आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली ABCDच्या नावाखाली बौद्ध लोकांचं कसं खच्चीकरण करता येईल, यांचे पाय कसे तोडता येईल, यांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय आरक्षण कसं नष्ट करता येईल याच्याबद्दल त्यांनी पुरेपूर नियोजन केलेलं आहे. त्यांनी आता पुढच्या अजून 2-3 महिन्यापर्यंत मार्च 2026 पर्यंत त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे फडणवीसांनी. त्याच्या मागेही त्याचा फार मोठा षडयंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पहिलं संविधान संशोधन जुलै 1951ला संविधान सभेत म्हणण्यापेक्षा तत्कालीन संविधान सभा जी पार्लमेंट म्हणून कार्यरत होती तिथे मांडलं त्यांनी. त्यावेळी सहज म्हटलं त्यांनी, हाच न्यायालयाचा विषय होता. न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणात आरक्षण नाकारलं होतं एका प्रकरणामध्ये, आणि ते शिक्षणातलं आरक्षण रिस्टोअर करण्याकरता ते संविधान संशोधन 15/4 त्याच्यानंतर संविधानात आलं. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं एक विधान आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत आय एम बाउंड टू ओबे इट बट आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? आय एम बाउंड टू ओबे इट. तुमचा निर्णय आहे, जोपर्यंत बदलत नाही तुम्हाला स्वीकारला पाहिजे, परंतु आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट. इथून मी फक्त त्याला थोडंसं वेगळ्या रूपाने मांडू इच्छितो. आय एम नॉट बाउंड टू ओबे इट ऑल्सो. मी हे नाकारतो, निर्णय नाकारतो, आणि मी याचा आदरही करत नाही. बरेच वक्त्यांनी वेगवेगळ्या आयामाने या विषयावर बोललेले आहेत. मी आकाश मुन्नी जी मांडणी केली त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे, परंतु मी या विषयाकडे कोणावरही कोणत्याही प्रकारचे ॲस्पर्शन्स किंवा हेत्वारोप न करता मी या विषयाकडे पाहतो. त्यामुळे माझी या विषयासंबंधीची मांडणी कदाचित तुमच्यापेक्षा मांडलं गेलं त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असू शकते. हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ, हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ, जंग लाजमी है तो फिर जंग ही सही. इन्हीं शब्दों के साथ समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमि द्वारा आयोजित आर्टिकल 341 परिषद कार्यक्रम के उद्घाटक घोड़सवार सर, आयुष्मान, इस परिषद में प्रास्ताविक की भूमिका निभाने वाले हमारी बहन एडवोकेट स्मिताताई कामड़े, उसी तरह इस संगठन को बढ़ाने के लिए हमेशा से सहकार्य करते हुए आए हुए हमारे सैनिक एडवोकेट आकाश दादा मून, और वक्ताओं में हमें जिन्होंने अपना बहुमूल्य समय दिया, ऐसे नीलेश खराडे सर, जिनका स्लोगन ए पोट्या, हमेशा वो उनके शब्दों में ये बयान हम देखते हैं और वो प्रचलित भी इसी शब्दों के साथ में है कि ए पोट्या. एडवोकेट स्मिताताई ताकसांडेताई, मैं वैसे ही माननीय संजीव गाड़े सर, माननीय प्रीतम दादा प्रियदर्शी सर, माननीय अमृत गढ़वी सर, और जिनके वजह से ये जो परिषद हुई है, ऐसे समता सैनिक दल के सभी सैनिक और माननीय डॉक्टर महेंद्र कामरे सर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार करता हूँ. माननीय अरविंद गिडान सर, माननीय भीमराव जी फूसे सर, सूत्र संचालन जिन्होंने किया, ऐसे सुमधुर आवाजों में ऐसे हमारे जाबाज सैनिक आयुष्मान विश्वास दादा पाटिल, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, उनका आभार प्रदर्शन करता हूँ. उसी साथ में सिद्धार्थ सर, आप सभी महानुभाव का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ.